नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पेपर झालेला आहे TETचा, तर यातील पेपर क्रमांक 2 मधील इंग्रजी या विषयाचं संपूर्ण विश्लेषण, संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा। चला तर मग आपण सर्व प्रश्न बघूयात। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे 31व्या क्रमांकाचा। यामध्ये आपल्याला असं विचारले, 31व्या क्रमांकाचा पहिला प्रश्न आहे बघा, चूज द मोस्ट सिच्युएबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन्स। तर या ठिकाणी आपल्याला एक वर्ड बघायचा आहे पर्यायामधून, जो की यावरील वाक्यासाठी सिच्युएबल असणार आहे। बघा, अ पर्सन हू लीड्स अ सिंपल लाईफ डिवोटिंग हिमसेल्फ टू कंप्लेशन अँड मेडिटेशन असं विचारले। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 असेटिक असणार आहे। तर स्पेलिंग मिस्टेक होईल बघा, 2 कन्फ्यूज होण्यासाठी दिलेत, परंतु हे अंदाजित आन्सर की आहे आणि करेक्ट आन्सर की ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही तुमचे आन्सर चेक करू शकता। तोपर्यंत ही आन्सर की आहे मित्रांनो, अंदाजित आहे। बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण 32व्या क्रमांकाचा, सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिवन अ मिलियन। तर अ मिलियन म्हणजे मित्रांनो 10 लाख आणि आपलं सुद्धा टार्गेट आहे, आपले सबस्क्रायबर कमीत कमी 10 लाख तरी झाले पाहिजेत। तर नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील। बघा, अ मिलियन म्हणजे 10 लाख आणि 10 लाख म्हणजे एकावर 6 शून्य। तर नक्कीच पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूयात आपण 33व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर असं विचारले। तर या ठिकाणी 33व्या क्रमांकाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हेच बरोबर आहे, सी, दॅट माय फ्रेंड्स इज कमिंग टू सी मी। तर हे आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ दी सेंटेन्स हॅज ॲन एरर असं विचारले। तर यातील हा जो पार्ट आहे तोच एरर होईल, कारण बाकी सगळे त्याच्या सिच्युएबल दिसत आहेत, त्याच्याशी निगडीत दिसत आहेत, परंतु हे वाक्य थोडंसं वेगळं आहे, त्यामुळे आपण याला स्किप केलेलं आहे, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूयात 34व्या क्रमांकाचा। बघा, चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स, वाय डू यू वेस्ट टाईम। तर असं विचारले, तर याचा जे आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये चेंज करायचं आहे या वाक्याला। तर बघा, वाय इज टाईम बिंग वेस्टेड बाय यू, वाय हॅज टाईम बीन वेस्टेड बाय यू, वाय इज टाईम बीन वेस्टेड बाय यू आणि वाय इज टाईम वेस्टेड बाय यू। तर आपल्याला माहीतच आहे की पॅसिव्ह वॉइसचे जे रूल्स आहेत त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर ज्या ठिकाणी वाक्यामध्ये वाय डू यू वेस्ट टाईम तर वाय येईल त्या ठिकाणी आपल्याला बिंग लावायचं आहे। तर या ठिकाणी बघा, पर्याय पहिलाच आहे, वाय इज टाईम बिंग वेस्टेड बाय यू। तर हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूयात। बघा, पुढचा प्रश्न 35व्या क्रमांकाचा आहे, चूज द करेक्ट एंटोनिम्स फॉर द गिवन वर्ड्स। तर या ठिकाणी आपल्याला एक नवीन शब्द दिला आहे आणि याच तुम्हाला कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे। एंटोनिम काय आहे विचारायचं आहे, विरुद्धार्थी शब्द आहे आणि तुम्हाला जर या 4 पर्यायापैकी जो विरुद्धार्थी शब्द योग्य वाटला तो तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे। पुढचा प्रश्न घेऊयात आपण 36व्या क्रमांकाचा। बघा, या ठिकाणी आपल्याला विचारले, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह। तर डकलिंग असं विचारले आणि हिअर म्हणजे सशाच्या मादीचं नाव काय आहे असं विचारले। तर या ठिकाणी लिव्हरेट पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे। बघा, या ठिकाणी 38व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असं विचारले। ही इज डॅडॅश फॉर द इव्हिल डीड्स असं विचारले। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नोटोरियस। तर पर्याय क्रमांक 3 नोटोरियस हे उत्तर आपण दिले या ठिकाणी। 39वा प्रश्न बघा, या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह, रीडिंग इज इझियर डॅडॅश स्पीकिंग। तर याचं योग्य उत्तर बघा दॅन येईल, रीडिंग इज इझियर दॅन स्पीकिंग। पर्याय क्रमांक 4। पुढचा बघा, आन्सर की चेक करा आणि तुम्हाला किती पडले ते कमेंट सेक्शनमध्ये लिहायला नक्की कळवा, विसरू नका। पुढचा प्रश्न बघा 40व्या क्रमांकाचा आहे, आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह। तर याच्यामध्ये चुकीची जोडी ओळखायची आपल्याला। तर पॅरोट, स्क्वेल, ओवेल्स, हूट म्हणजे आउल्स, हूट घुबड कसा आवाज काढतो, हूट। तर या ठिकाणी हॉर्सचा आवाज नेग असा दिलेला आहे, फ्रॉकचा क्रॉक असं दिलेलं आहे।
तर या ठिकाणी पॅरोट जे आपले पोपट असतात तर त्यांचा स्क्वेल असा येत नाही, म्हणून हे उत्तर चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 1. तर उत्तर कोणतं आहे आपलं बरोबर? तर 1 हे उत्तर बरोबर आहे, 1. पुढचा प्रश्न बघा 41वा. तर या ठिकाणी असं विचारलं आहे आपल्याला की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. ही विल नॉट कम, तर ही विल नॉट कम, डू यू, आय डू नॉट थिंक, मे थिंक, आय थिंक. तर तुम्हाला काय वाटते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आय थिंक. हे बघा बघितला तो प्रश्न, याचं उत्तर आहे आय थिंक. ही विल नॉट कम, आय थिंक ही विल नॉट कम. तर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचं बघा 42व्या क्रमांकाचा. मित्रांनो 42व्याचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. 43वा बघा तोपर्यंत. या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द डॉक्टर डॅडॅश द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टन मेडिसिन्स. तर असं विचारले की डॉक्टरांनी रुग्णांना काही औषधे घेण्यास मनाई केली. तर या ठिकाणी बॅन्ड तर येणार नाही, या ठिकाणी प्रोस्क्राइब्ड सुद्धा येणार नाही. तर योग्य उत्तर काय असणार आहे? तर प्रोहिबिटेड. म्हणजे याचा योग्य अर्थ काय व्हायला आहे? द डॉक्टर्स प्रोहिबिटेड द पेशंट्स फ्रॉम टेकिंग सर्टन मेडिसिन्स. डॉक्टरांनी रुग्णाला काही औषधे घेण्यास मनाई केली. तर प्रोहिबिटेड म्हणजे काय? मनाई. तर हे आपलं उत्तर आहे योग्य, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा 44. तर 44चा प्रश्न आपण बघूयात. 44वा बघा, या ठिकाणी 2 वाक्य दिलेली आहेत. धिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट. हे झाड त्याहून जुने आहे. आणि ही इज माय एल्डर ब्रदर्स. तो माझा मोठा भाऊ आहे. तर या ठिकाणी असं वाटतं की दोन्ही वाक्य बरोबरच आहेत, म्हणून आपल्याला ओनली असं तर येणार नाही, परंतु बोथ 1 और 2 आर करेक्ट असं उत्तर आपलं आहे. तुमचं काय आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पुढचा प्रश्न बघा चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. तर नॉट टू मिस याचा वाक्या पर्यायामध्ये योग्य उत्तर अर्थ ओळखायचा आपल्याला. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो नो इम्प्रूव्हमेंट असं आहे. त्यामुळं हे बदलू शकत नाही, म्हणजे हे 1, 2, 3 सुद्धा बरोबर आहेत. म्हणजे नो इम्प्रूव्हमेंट म्हणजे याच्यामध्ये बदलच होऊ शकत नाही असं विचारले. हे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. आता हा सोपा प्रश्न आहे 46व्या क्रमांकाचा. इथं काय विचारले तर फिल इन द ब्लँक्स विथ द अल्टरनेटिव्ह. धिस इज द न्यूज. तर काय येणार बघा, आपण रोजच बातम्या ऐकतो लेटेस्ट न्यूज आपल्याला म्हणत असतात. त्यामुळं पर्याय किती? पर्याय क्रमांक 2 लेटेस्ट न्यूज असते. लास्ट न्यूज, लेट न्यूज आणि लेटर न्यूज यापैकी लेटेस्ट न्यूज हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 47व्या क्रमांकाचा प्रश्न. ही रॅन क्विकली. तर आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 चला, तो जोरात धावतो. पुढचा प्रश्न बघा फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. तर या ठिकाणी बघा ॲज द फेस्टिवल अप्रोचेस द नंबर्स ऑफ कस्टमर्स इन्क्रीज. तर तुमचं आन्सर काय आहे हे सुद्धा सांगा. तर माझं उत्तर आहे मित्रांनो इन्क्रीजेस. काय होईल? जसा जसा सण जवळ येईल तसे तसे ग्राहकांची संख्याही वाढेल. इन्क्रीजेस म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे माझं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. तुमचं काय आहे ते कमेंट्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 49व्या प्रश्नाचं उत्तर बघा. तर या ठिकाणी क्वेश्चन विल बी आन्सर्ड बाय डॅश ऑफ एक्सपर्ट्स. तर याचं उत्तर काय येईल? पॅनल येईल. पर्याय क्रमांक 3 पॅनल हे योग्य उत्तर आहे. फाइंड आउट 50व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. फाइंड आउट द करेक्ट फिनॉमिनन नाउन्स ऑफ फॉक्स. तर फॉक्सचं फिनॉमिनन नाउन काय आहे? तर विक्सेन असेल. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. या ठिकाणी आपल्याला एक पॅरा दिलेला आहे, तो पॅरा वाचून आपल्याला खालील प्रश्न सोडवायचे आहेत. 51व्या प्रश्नाचं उत्तर बघा.
मित्रांनो सबस्क्राइब नक्की करा, त्यामुळे मराठी व्याकरण बघा आणि गणित बुद्धिमत्ता विचारले हे सर्व व्हिडिओ तुम्हाला एका क्लिक मध्ये पाहायला 52वा प्रश्न बघा, बॉडी वेट कॅन बी कंट्रोल्ड बेस्ट बाय. तर बॉडी वेट कंट्रोल कमी करण्यासाठी तुम्हाला काय सर्वतोपरी उपाय आहे असं विचारले. तर यापैकी पर्याय क्रमांक 2 बघा बरं. तर माइल्ड डेली एक्सरसाइज अँड प्रॉपर डाएट. तर हे उत्तर आपलं योग्य आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतर खालचा प्रश्न बघा, 51व्याचं तुम्ही उत्तर सांगायचं आहे. 53वा प्रश्न बघा, 53. सम वेज इन विच ओबेसिटी कॅन बी कंट्रोल्ड आर. तर यूजिंग बायसिकल हे की नाही, यूज फॉर बायसिकल. तर या ठिकाणी इन विच सिटी म्हणजे तुम्ही कशाने कंट्रोल करू शकता असं विचारलं आहे. तर यूज ऑफ बायसिकल फॉर ॲज पॉसिबल, पर्याय क्रमांक 2च बरोबर आहे. 56व्या प्रश्नाचा बघा क्रमांक आहे, चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट. तर या ठिकाणी वॉटर हे WH टाईप क्वेश्चन्स आहेत आणि वॉटर इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन दी अर्थ असं विचारलं आहे. तर आपल्याला खाली 4 पर्याय क्रमांक दिलेले आहेत, त्यापैकी योग्य कोणतं असेल तर असं विचारलं आहे, कोणता प्रश्न असेल. तर या ठिकाणी बघा, व्हॉट इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन दी अर्थ. जीवन, पृथ्वीवर जीवन टिकवण्यासाठी काय आवश्यक आहे. तर हे योग्य असणार आहे मित्रांनो. बाकीचे आहे पर्याय, परंतु ते तेवढे मोस्ट सिच्युएबल नाहीत, थोडे कुठेतरी मिस्टेक दिसायली त्याच्यामध्ये. तर पर्याय क्रमांक 4 बघा, व्हॉट इज नीडेड. तर हे आवश्यक म्हणजे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, 57व्या क्रमांकाचा आहे, चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉयज. तर यामध्ये काय येईल, आय वॉज लुकिंग. तर आय वॉज लुकिंग ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी आपल्याला फॉर घेणं गरजेचंच आहे. तर मी शोधात होतो, आय वॉज लुकिंग फॉर. तर हे करेक्ट आहे, पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा, 58व्या क्रमांकाचा, rearrange the jumbled parts which a labeled PQRS produces the correct sentence. Choose the correct sequence. तर या ठिकाणी 4 वाक्य वर खाली या सिक्वेन्सने दिलेले आहेत, परंतु आपल्याला त्याला जोडायचं आहे आणि तेही एका सिक्वेन्सने. तर या ठिकाणी बघा, द पर्सन बिकॉज ही इज पुअर वर्क हार्ड अँड. तर या प्रश्नाची जी योग्य सिक्वेन्स आहे ती पर्याय क्रमांक 4 बघा, SRQP. तर ही सिक्वेन्स योग्य आहे. यस म्हणजे द पर्सन हू वॉज पुअर कॅन नॉट वर्क हार्ड अँड इफिशियंटली बिकॉज ही इज पुअर. तर याचा मराठीत काय अर्थ व्हायला बघा, जो गरीब आहे तो कठोर परिश्रम करू शकत नाही आणि कार्य करू शकत नाही. तर हे असं आहे उत्तर याचं, SRQP पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 59वा. या ठिकाणी आपल्याला असं विचारलं आहे की चूज द करेक्ट स्प्लिट वर्ड. म्हणजे या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही याच्यामध्ये. तर या ठिकाणी मिसक्युलनेस असं विचारलं आहे, तर याचं विविध असा अर्थ होता त्याचा. तर या ठिकाणी हे दुसऱ्या क्रमांकाचं जे आहे ते करेक्ट आहे, बाकीमध्ये थोडी मिस्टेक्स दिलेली आहे. तर हे दुसऱ्या क्रमांकाचं जे आहे ते योग्य आहे, त्यामुळं करेक्ट करून टाका तुम्ही दुसऱ्या क्रमांकाला. 60वा प्रश्न बघा, या ठिकाणी चूज द प्रॉपर आर्टिकल फॉर द फिलिंग इन ब्लँक्स. आयरन इज डॅश युजफुल मेटल असं विचारले. तर या ठिकाणी आर्टिकल काय येईल, तर ए पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरील अजून काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही अजूनही बघितले नसतील तर एकदा बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.